लय ट्यू करत होतीस ना मग. आता काय नाही 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 पोत्यात घालून धोंडा बांधून हिरीत टाकीन तुला. पोत्यात घालून धोंडा बांधून हिरीत टाकीन तुला. पोत्यात घालून धोंडा बांधून हिरीत टाकीन तुला. तुझ्यासारख्या आगाव पोलीस निघेली मी असं झाडाला बांधतो. ए संगे हिला पण झाडाला एके संगे 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 एके आता बांधतो. तुझ्यासारख्या बारक्या पोलीस निघणी मी असं झाडाला बांधतोय आणि लय हाणतोय. माधुरी काकी नाही कोण नाही. लय जोर चढलाय काय तुला. सगळा जोरच काढून टाकतो. तुझी मुंडची बरोबर काढतो. आता राणा नाही आणि कोण नाही. आता फक्त मी. लक्ष्मी सर ए थांब. हिच्याकडे ध्यान ठेव. ओय माधुरी काकी. राहणार तुझं काय डोळं फुटलं काय तुझं. हा असं का चालायला रस्त्यात नीट बघून चाल की. इकडे बघून चाल इकडे बघून चाल. काय कुत्रा मागे लागला काय तुझ्या. हे बघ पप्प्या माझ्या लक्ष्मीला ज्यानं घाबरलाय का नाही त्याला सोडणार नाही मी. एक कळत नाही मग तुझ्याच पुरीच्या गावातले लोक का मागे लागतात. हा अरे तुझीच पोरगी आगावपणा करती. आता भोग आपल्या कर्माचे फळ. ते नाही राणा म्हणजे तुला नेमका पोलीस केला कोणी. तो घाबरवणारा माणूस का इथं तुझी वाट बघत बसला असेल. आला गेला ते पळून. जा तुम्ही जा आता. सांगालाय मला येऊ चला. ए इकडे आलं तू काय म्हणलास आता. ते माणूस इथं थांबला असेल काय घाबरवणारा. नाही त्याच्या आधी काय म्हणलास. तुला पोलीस कोणी केला. चल आता तुला दावतो मला पोलीस कोणी केलं. चल सांग काय. हे काय आहे. हे काय आहे. ते अरे हे अरे ती मी सांता क्लॉज झालतो रे तेव्हा. ते खोट्या दाढी मिशा ते बोलायला राहिलेल्या. होय काय. होय होय होय. अरे पण ते कवच झालं की तेव्हापासून अजून आंघोळ केली नाही. होय आंघोळ ती अरे ती थंडी किती पडल्या ते गार पाण्यात नको वाटते. होय काय. होय होय. पप्प्या बघितलंय आता मला समजा कळतं बी आहे. लक्ष्मीला धरणारा तूच आहे. मी पप्प्या खरं खरं सांग. ते एका बुकीत पडून तुझं. नाही होय होय. मी घाबरवलं पण ते मी ते घाबरवणारा सांता क्लॉज चालतो. घाबरवणारा सांता क्लॉज. होय काय. खरं खरं सांग पप्प्या. का नाही म्हणजे मी ते अरे ते राणा काय मी ते मज्जा म्हणून घाबरवलं होतं.
मज्जा म्हणून होय एकच मिनिट हा. सांग की तुला मी का राणा मी माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो मी खरंच काय केलेलं नाही आहे मज्जा म्हणून केलं सोय हो, माझ्या म्हणून केलं सगळं मग मज्जा म्हणून तुझा डोक्यात पडतो का? आधी तोंडाखाली हो हे बघ तू असा कायदा हातात घेऊ शकत नाहीस तू पोलीसवाला माणूस आहे तुझी काय तक्रार असेल की नाही पोलीस स्टेशनला जमा कर मला चल ए पप्या पोलीस स्टेशनला जमा कर तू माझ्या लक्ष्मीला घाबरलायस तुला आता मी सोडत नसतो तुला डोसकं फोडणार मी राणा मी काय सांगायला तोंडाखाली ठेव तू तू कायद्यानं मागणार माणूस आहेस की नाही कायद्यानं मागणारा माणूस तू मला सोडा दे तुला वरती शपथ ए वरती शपथ आहे तुला वरतीची शपथ हा. चल आता तुला काय त्याने धाडा शिकवतो हॅलो माधुरी लक्ष्मी हाय माझ्या संगत आहे हा तिला लवकर घेऊन घरला जावा मी पोचतो होय चालतंय चल तुला कायदा जावतो अरे मी काय केलंय राणा की अरे पोलीस ते कुठे जा सांगा काय म्हणलं राणा ते आपल्या दोघींना घरी जायला सांगितलंय चल राणा सोड मी तुझी गुंडगिरी खपून घेणार नाही ए चला, सोड. जे काय बोलायचं का नाही ते कोर्टात बोल तुझ्यावर केस ठोकतो का नाही बघाच हो साहेब बघा की राणाची गुंडगिरी बघा की काय झालं हो साहेब ह्योच माणूस लक्ष्मीला घाबरत होता आणि धमकत होता हो नाही हो साहेब मी नाही नाही काय नाही अरे खोटं बोलास का नाही इकडचा थोबाड तिकडे करेन हे बघ याच्या आधी लई खपून घेतलंय तुला आता खपून घेणार नाही एक मिनिट आधी नीट चौकशी करा काय झालं ते बुवा बघा काय ते हो हो हो. ए बाबा तू राणाच्या पोरीला घाबरवलंस का हो नाही हो साहेब ते नाही का आपण बारक्या बारक्या पोरांची चेष्टा करतो तशी मी चेष्टा केली हो फक्त तिची अहो बुवा खोटं बोलते यो यानंच लक्ष्मीला घाबरवलंय पाहिजे लक्ष्मीला आणतो मी इकडं परेश पाटील काय ते खरं सांगा अहो साहेब साहेब मी आहे की नाही हो मी घाबरवले राणाच्या लक्ष्मीला पण मी साहेब मी का घाबरवले ते तरी विचारा की मला का साहेब हे नाही साहेब हे काम करायचं मी सांगून पटणार नाही या राणाला गावातली 4-5 माणसं आहेत की नाही साक्षीला बोलवा मी त्यांच्या समोर सांगतो होय आता माणसं कशाला अहो साहेब काय आहे मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय की नाही हे ती माणसंच सांगतील राणाला पटणार नाही राणाचा विश्वास नाही आहे माझ्यावर ते उगीच दुःख धरले माझ्यावर मी नाही ऐकणार आधी गावातले 4 पोरांना बोलवा मग मी सांगणार बुवा बोलवा 2-4 माणसं अहो साहेब नाटक करायला येऊ असू दे आणू दे 4 माणसं थांब ना रुपाली मुकुंद बाहेर आहे त्याला माणसाला बोलवायला पाठवून बरोबर तुम्ही सांगा साहेब त्याला सांगा साहेब राणा शांत सांगा चला रे चला या साहेब आणले बघा माणसं आता आलेत ना बा हा आता बोल की हो साहेब साहेब मी विचारतो आता बोल माणसं आल्यात तू घाबरवलीस का लक्ष्मीला एक मिनिट साहेब एक मिनिट सांगा रे गावकऱ्यानो मला सांगा हे रानाची पोरगी चोऱ्या करते की नाही हे पप्या अरे तुझ्या तर ना ए राणा हे बघ मला सांगू दे मग हवं तर मार मला तू हा राणा ऐकून घ्या आधी हा हे बघा कुणाची बोर कुणाची वाकळं कुणाची वाळत घातलेले पापड लुंची कुरडया हे रानाच्या पोरीनं पळवलं की नाही सांगा मला आरपर याला चोरी म्हणत नाहीत अरे मिंचा पळवलंय का नाही तेवढं सांग की हा कधी कधी पळवते अरे म्हणजे चोरीच म्हण की नाही नाही बारके पोरं असतातच की जरा खोडकर ते सांगायला ग माझं मिंचा साहेब
ह्यो जो खोडकरपणा आहे की नाही, ह्यो रानाच्या लक्ष्मीनं माझ्या बरोबर केला साहेब. माझ्या दुकानातल्या गोळ्या बिस्किट त्यांच्या बरण्या हे पळवलं हो रानाच्या पुरीनं. हा, आता मी काय करायचं सांगा. म्हणून साहेब मी भ्या दावलं तिला. हे पप्या, लक्ष्मी कधी चोरी करत नाही. अरे चोऱ्या म्हणतच नाहीये मी, खोडकरपणा म्हणा लागलं र. आता मला सांगा गावकऱ्यांनो, ह्यो जर खोडकरपणा केला तर तुम्ही काय केलं असतं सांगा मला. हा, तसं जरा दरडावल्यावर पोरं पळून जातातच की. मग तेच केलं मी. ह्याच्यात माझं काय चुकलं सांगा, सांगा तुम्ही. नाही नाही, अजिबात नाही. मग ते सांगायला मी कवा धरणं. अहो एवढ्या तेवढ्या कारणावरनं राणा मला जेला डांबायला लागलाय. जुनी कुठली तरी दुश्मनी उकरून काढायला लागलाय आणि मला पोलिसात म्हणजे जेलात टाकील म्हणायला लागलाय. आता मी काय करायचं सांगा. हं? काय करायचं. अरे राणा तू पोलीस झालास म्हणून गावाला दावणीला धरणार होय. राणा सोडून दे. अहो पण साहेब, सोडून दे रे बाबा. उगीच राईचा पर्वत करू नकोस. आणि परेश पाटील, हा साहेब. परत त्या रानाच्या पोरीच्या वाटेला जायचं नाही. अरे नाही 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 साहेब. हे बघा, रानाची पोरगी जरी माझ्या वाट्याला आली की नाही तर माझी मी वाट बदलीन, पण रानाच्या पुरीच्या वाट्याला जाणार नाही. हं? मग तर झालं साहेब. बुवा सोडून द्या त्याला. जावा परेश पाटील. ए, तुम्ही पण निघा ना सगळी. हा चला चला, येतो साहेब. धन्यवाद, येतो. चला. हे पप्या, परत जर लक्ष्मीकडे डोळं वर करून बघितलंस का नाही, डोळं काढून हातात देऊन सांगून ठेवतोय. चल निघ. पप्या सांगतोय ते समजा खरं नाही. घरला गेल्यावर माधुरीला विचारायला पाहिजे नाही. लक्ष्मी लक्ष्मी, अगं मी काय म्हणतोय, ते आज आपण चिचा आणायला गेलो होतो ते कोणाला सांगू नको बरं का. अगं पण नानाजाने आधीच बघितलं की ग. अगं ते चालतंय घे, पण लेट जादा काय विचारलं तर काय सांगू नको. आणि तसं बी तू शाळा सोडून ही समज करायलीस हे जर ते असं कळलं तर मग तर तुला कुठं जाऊच द्यायचे नाही. मग बस करेच तेव्हा नाही सांगणार ना. हा, हे आपल्यातलं सिक्रेट बरं का. हे काही माझी गुण असते का बाई. चल 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 चल. अंजली, लक्ष्मी आली तर तिच्यावर वरडू नगस बाई. कुठे गेली होती? कुठं म्हणजे शाळेत. शाळेत नव्हतीस तू. खरं खरं सांग, कुठे गेली होतीस? अगं अंजली, शाळेतच गेली असणार की. आणि माधुरी संकट होती ना. कुठे घेऊन गेली होतीस तिला? ते मी सांगतो. म्हणलाच पहिला दिवस म्हणून तिच्या मागं मागं गेलो तर या बाई शाळा सोडून गावबाहेरच्या मंदिराकडे. संकट माधुरी बी होती. माधुरी, अगं कशाला हिला घेऊन गेलतीस तिकडे देवळाकडं? आधीच काय चाललंय ठाव आहे ना हो तुला? लक्ष्मी का गेली होती? ते रानात माधुरी काकी घेऊन गेलेली मला. ते लक्ष्मीला चिचा पोरं खायचं म्हणत होती. तेव्हा ध्यानात आलं की गावाबाहेरच्या देवळाजवळ झाड आहे. म्हटलं जाऊया तिकडं. पण पण शाळा झाल्यावर जायचं होतं तर हीच म्हणाली शाळा राहू दे, आधी जाऊया. लक्ष्मी, लक्ष्मी खोटं बोलायचं का?
करते मी गप्पा बस. या पुढे जर का खोटं बोलून शाळा चुकून कुठे गेलीस ना तर याद राख. अंजली, झालं ते झालं, आता परत नाही करणार. लक्ष्मी, आता परत नाही असं करायचं. हा, नाही गोदाक्का, तिला शिक्षा तर मिळायलाच पाहिजे. अहो तर राहू द्या की. नाही, त्याशिवाय हिला समजणार नाही. अहो बारकी आहे ती, तिला कशाला शिक्षा? एवढी बार माफ करा. शिक्षा हिला नाही, मी घेणार आहे. तुम्ही हो, मीच माझ्या हातावर 5-5 पट्ट्या मारून घेणार आहे. राजलक्ष्मी खोटं बोलली म्हणजे मी तिच्यावर चांगले संस्कार करू शकले नाही, म्हणजे माझी चूक आहे. मीच शिक्षा घेतली पाहिजे ना. अगं आई, हवं तर तुम्हाला मार. अजिबात नाही, शिक्षा मीच घेणार. अंजली, आई अरे दारू दारू नको रे. बाप्या, वा वा, अरे असं लटपट लटपट का कापा लागलायस तू? ते बापू काय झाले, मला लई थंडी वाजत. थंडी? अरे तुला पोलीस स्टेशनातनं बाहेर येताना बी मी बघितलं, तू असं लाट 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 कापत होतोस. मग बापू ते तिकडं बी मला थंडीच वाजत होती. अरे ताई बाई पोटात गेल्यानंतर कसली वाजते थंडी? हा, सरळ सांग की, रानाची तुला भीती वाटायला आल्या म्हणून लटलट कापत होतोस? हो बापू, कोण आहे मी? कोण आहे? माननीय परेश पाटील. माननीय परेश पाटील कुणाला घाबरत नसतात, ज्यांना ठेवायचं आहे ना. आता त्या पुढ्या सोडायच्या बंद कर. हो, आणि हे बघ, त्या रानाच्या पुरीला अजिबात भीती दाखवू नकोस, तिच्या नादालाच लागू नकोस. अरे ते रानात चिडलं बिडलं तर तुला आयुष्यातनं पाठ करत. बापू काय झालंय माहितीये, एक तर तुम्ही मला लई दिवसानं थोबाड दाखवली स्वतः. माझ्याकडे तुम्ही काम करणार नाही असं म्हणाला होता, दुसरीकडे काम करायला लागलाय तुम्ही. मग तिकडे जाऊन काम करायचं होय की इथं माझ्या डोसकं कशाला खायला लागलाय? आधीच कोण देऊ, आधीच त्या रानानं माझ्या डोसक्याला त्रास दिला आहे. हे अरे काय झालं बापू, या माननीय परेश पाटलाची कॉलर पकडली त्यांना आणि मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला. असं काय बापू, जाऊ काय मी? असं काय? कारण तुला नाही तर पैसा लावायला सांगितलं होतं पोलीस. सांग बापू, कधीच त्या रननं माझं डोसकं फिरलंय. माझ्यावर त्याला डाऊट आलाय, सतत तो आता माझ्या पाळतीवर राहणार. काय करायचं ते सांगा, गप हसू नका. अरे तुझ्या डोसक्याचा अक्कल आहे वय? माझ्या अक्कल बी काढत मी जात. अरे ऐकून तर घे, त्या साहेबाला सांग की आता काय करू म्हणावं विचार. असा डोसक्यातनं लय भारी आयडिया आली की बापू तुमच्या. काय करू बापू तुमचं, काय करू? 10 रुपये तुम्ही 10 रुपये. एक नंबर रेडी. अगं तू नको ना मारून घेऊ. अजिबात नाही. तू चुकलीस ना, मग त्याची शिक्षा मीच घेणार. अगं मी परत कधी नाही चूक करणार, पण तू मारून नको घेऊ. मी तुला याआधी 100 वेळा सांगितलंय, ऐकलंस तू कधी? मग आता शिक्षा मिळालीच पाहिजे. मी ऐकतो. राणा सांग की राहिला, ती स्वतःलाच मारून घेते. हो, अहो ऐका की, आता ती चूक झाली म्हणले ना व. नाही राणाजी, लहान मुलं चुकतात तेव्हा त्याची सगळी जबाबदारी त्यांच्या आई वडिलांची असते.
लक्ष्मी चुकली म्हणल्यावर तिची सगळी जबाबदारी माझी आहे. मला शिक्षा झालीच पाहिजे. मग मी बी जबाबदार आहे. अरे राणा तू बी नको ना मारून घेऊ. ती परत कधी अशी चूक नाही करणार. मी खरं बोलीन. पक्का पक्क. बघा आता ती परत अशी चूक करणार नाही म्हणली.